निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातनं केली होती अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल. मोबाईलही जप्त. सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री. अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड. उद्या शपथ घेणार. पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी सोहळा. ब्रिगेड परेड ग्राउंडवरती सोहळा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित असणार. तमिळनाडूत थलपती विजय सत्ता स्थापन करणार. इतर पक्षांच्या पाठिंब्यानं विजयनं बहुमताचा आकडा गाठल्याची सूत्रांची माहिती. टीव्हीकेला सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या पक्षांचा पाठिंबा. सत्ता स्थापनेसाठी टीव्हीके पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव. एका सदस्याकडून रिट याचिका दाखल. राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचे निर्देश देण्याची याचिकेतनं मागणी. आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा साताऱ्यात. कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत. उदया रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार.